आपलं कसं आहे, मी कीर्तनाला उभार असतो माझ्यावर कोणाचा विश्वास नाही. आपलं कीर्तन कसं, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, नसल्यापेक्षा बरं. लक्षात जीवनामध्ये ज्ञानेगावर कीर्तन झालं लोक म्हणजे बुट काय पण गमतीच आहे. कीर्तनकर गमतीचाच लागतो. निरोप पडाल एका माणसाने विचारलं, महाराज एवढं तुकोबाराचं महत्व सांगतो, मग तुकोबारा वैकुंठाला कसं गेलं? तुकोबाराचं नाव काढल्याबरोबर निरोपाराने विना घेतला, गळ्यातला काढला, जीवर फेकला. अजून विना आला नाही खाली, म्हणून आमच्या जवळ विना राहत नाही. मला बऱ्याच जण विचारलं, तुम्ही जी टॅकीजवर गेलाच कसं? त्यांनाच मी उलट विचारलं, तुम्ही टीव्ही बघता का नाही? होय. मग टीव्हीवर हरण, कुत्री, मांजर, डुकर दाखवते ती, त्याच्यापेक्षा मी काय करावं? अरे त्यांनी व्हॉट्सअपवर माझं कीर्तन बघितलं आणि जी टॅकीजवर लावलं. हा खूप मोठा झालो माय बाप. काय मला कीर्तनाच्या बाबतीत मी हावर आहे. अरे त्याला माई विचार जवळच आहे. परी कीर्तन मिळावं, प्रत्येकाला मिळावं, प्रत्येकाला कीर्तन मिळावं, पण बाया सावरायचं नव्हतं. मारतो काय पाव, कीर्तन गुणानं सांगावं. मी अनेक ठिकाणी सांगतो, सगुण चरित्रे परम पवित्रे, कीर्तन हे इफेक्टिव्ह व्हावं, नॉट अफेक्टिव्ह. परिणामकारक कीर्तन झालं पाहिजे, दुष्परिणामकारक नाही. सुंदर गाव कोणी ऐकावं, कोण्या जाती धर्मानं मी तुमचं कीर्तन भजन ऐकावं. हा मी उंचीनं बुटकाय पण अनुभव दांडक आहे. माझी बायको नटती मला, आमचा नवरा बुटकाय पण गुणवान आहे. बायकोनं नवऱ्याचं वर्णन करावं, रखण्याने पांडुरंगाचं वर्णन करावं. मी बुटका असल्यामुळं मी गुणवान आहे, गुणवान असल्यामुळे कीर्तनात रंगत येते, त्यामुळं मला दृष्ट होते. आणि ती दृष्ट होणे म्हणून तिनं कालच्या आमुषाला काळा दोरा बांधलाय. भजनातल्या लोकांना दृष्टी होती. पक्वाजानं मोठं केलं. काय ताकद आहे पक्वाचं. भजन करणं सोपं आहे. प्रवचन, कीर्तन, गप्पा, टिवल्या, बावल्या, पक्वाज भजन अवघड आहे. कातड्यातून माझ्याबरोबर राभावून म्हणते. हो कातड्यातून. हरिभक्तीपरायण पांडुरंग वैद्य महाराजांनी 40,000 पक्वाजे तयार केले. टाळी वाजवा. सुखनिवासी ब्रह्मलीन जोग महाराजांनी 1,00,000 कीर्तन तयार केलं. टाळी वाजवा. महाराजांच्या 93व्या वर्षापर्यंत नामदेव बाप्पा शामगावकरांनी कीर्तन केलं. टाळी वाजवा. नामदेव बाप्पा शामगावकर इज माय आयडॉल. माझा आदर्श आहे. आनंद वाटला, खूप बरं वाटला. 4थ्या दिवसाची शिवाय प्रस्तुत अभंग तुकोबराच्या गाथ्यातला 4 ओळीचा, 4 चरणाचा, 8 ओळीचा मराठीतला अभंग आहे. किती ओळी आहे? 8. चरण किती येते? 4. किती चरणाचा महाराज आहे? 2 चरणाचा महाराज, 4 चरणाचा अभंग सोडते. केवढं ते बी जगाचा अनुभव. पवित्र सोवळी. सोवळ कोणाचं खरं? ज्याला नाम घेतो त्याच. वारकऱ्याला आणि देवाऱ्याला जायची गरज नाही. पहिलेच आम्ही निर्मळ. गळा अनेकाला सगळ्याच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहे. त्या काय आम्ही जी माळा घातली ती गळा गोड दिसतो म्हणून नव्हतं. मला सांगा, मंगळसूत्र कधी घेते ती? लग्न झाल्यावर. पैसे येतो म्हणून मंगळसूत्र घेत. तुम्ही मग कधीतरी वाजवारे पाया पडतो तुमच्या. मागा सांगितलं सुरुवातीला, बाबा मी बाहेर नाही कवा तर टोंग काढायचं. मला सांगतात मंगळसूत्र कधी घेतात? आपलं लग्न झालं
झालं तर कव पैसे येतो म्हणून घेणार तू घेशील मंगळसूत्र बांधतो कोणाच्या गाड्यात तुम्हा महाराजी गाड्यात महाराजी पांडुरंगाची कृपा गुरुची कृपा आपल्या आईवडिलाची पुण्य लक्षात घ्या म्हणून गळ्यात माळ आली हो. मग कसा आहे थोडी अडचण होती वागायला माळकरी झाल्यानंतर नियम पाळायला थोडा त्रास बी होतो पण एकदा का वारकरी झाला एक घरात वारकरी असेल 3 पिढ्याचा उद्धार होतो किती पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो आणि म्हणून एक तरी घरात वारकरी असावा भले त्या वारकऱ्यांना तुळशीला पाणी न घालू द्या एकादश न करू द्या पंढरपूरला न जाऊ द्या पण तो एकटा वारकरी आहे म्हणून पांडुरंगाला रोज त्याच्या घरी यावं लागतो रोज काकड्यामध्ये याचा आधार आहे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे वारकरी असो त्यांना धन लोक पाहिजे हा तुम्हाला जमीन नसू द्या नाक सरळ असावं तुम्हाला जमीन नसू द्या नाक सरळ असावं तुम्हाला घरकुल नसू द्या नाक सरळ असावं तुम्ही गावातल्या कुठल्याही पण सध्या पदाला नसा नाक सरळ असावं तुम्हाला वाजवायला नाही द्या नाक सरळ असावं तुम्हाला गायला नाही द्या नाक सरळ असावं तुम्ही कीर्तनकार असा कर नसा नाक सरळ असावं लक्षात घ्या तुमचं पासबुक नसू द्या पॅन कार्ड नसू द्या बचत गट नसू द्या नाक सरळ असावं हा समाज मूर्ख नाही आमच्या पाया पडायला हा समाज अडाणी नाही आमच्या पाया पडायला हा समाज इनोसंट नाही पाया पडायला हा समाज येडा नाही आमच्या पायाला हा समाज मृदंग वाजवणाऱ्याच्या बोटावर प्रेम करतो हा समाज जो कीर्तन करतो भजन करतो त्याच्या कंठावर प्रेम करतो हा समाज कीर्तन करायच्या पोटावर प्रेम करतो हा समाज मूर्ख नाही या समाजाला माहित आहे सरळ नाक असलेला जगात एकच वर्ग आहे तो वर्ग कोणता मस्तक हे पाया म्हणून
कर्मधर्म संयोगानं आले भागाचे करीत तुझे नाव महिना दीड महिन्याला त्यांनी सांगितलं मला कार्यक्रम घ्या. आज मला अजंठा वेरूळला कार्यक्रम होता. मग त्यांना म्हणलं तुम्ही उशीर केला तोपर्यंत पलटणच्या माणसाने तारीख घेतली नाही. त्यांना गोळी द्या नाही तुला हाणतो म्हणलं. त्यांना गोळी देतो तुला हाणतो काय तसं करू. पैशावर पैशासाठीच की एवढ्या आवडीनं अंधरी वाट बघतोय तेवढ्याच आवडीनं त्यांनी आज माझी वाट बघितली. ते नाही तसं एकदा नुसता फोन केला तर त्या फोना नाव नाही माझी चूक नाही. विठ्ठल या वारकऱ्याचं केवढं भाग्य आहे. मी एकदा जिटकीजवर गेलो पुन्हा अनेकदा गेलो. या माईकच्या स्टँडवर सुद्धा उंची नाही. मी जरा सांगलीला जतला पहिल्यांदा जिटकीजवर गेलो त्यावेळेस माझं तोंड पुसायला 3 माणसं होते. मला तोंड किती मी काय दत्ताचा अवतार आहे. तिघं मी 3 टावेल घेऊन उभारलो. काय प्रकार आहे. आम्हाला तुमचं तोंड पुसायचं आम्ही माझी मी पुसतो अनाट आहे. तसं नसतं. आम्ही तुमचं तोंड पुसलं तरच आम्हाला जिटकीज कंपनी पैसे देते. मग पुसा एकाने ही बाजू पुसली एकाने ही बाजू एकाने ही बाजू पुसली. तोंड पुसलं त्या तिघाला घेऊन तोंड पुसा एवढं मी अजून तोंड घाण केलं नाही. वर्ष झालं मी कीर्तन करतो. 2 कोरोनाची वजा करा तुमच्या सप्त्याला 35वा चालू आहे. मला 38वा. विठ्ठल दगडे महाराजाचा बोर्ड बघितलं पहिलं मोटरसायकलीवरच असं केलं. तुमच्यात बोर्ड आहे बघा. विठ्ठल तुम्ही असताना तो लोकांनी पडाव पाया पण तुम्ही गेल्यावर सुद्धा इंग्रजी फलटणला राजा होता. शिवाजी महाराज सासरवाडी आहे. विठ्ठल शिवाजी महाराजांची पहिली सासरवाडी निंबाळकर आहे. ती मोठा वाडा आहे. त्याच्या अलीकडे तुकाराम महाराजांची तुकाराम महाराजांची आणि पांडुरंगाची भेट झाली. पवित्र सोबत हो कीर्तन म्हणले की कुत्र येतच का. कुत्र काय येतो लोकांनी म्हणून या कीर्तनाला कुत्र तर येत आहे. त्याचं पावित्र्य खरं की जो गीता वाचतो भागवत वाचतो जो अभंग म्हणतो जो देवाच्या पाया पडतो चंदन उगाळतो त्यांचं पावित्र्य खरं. वारकऱ्याला भोजन घालतो गोरगरीब आरतीवरती माया करतो त्याचं पावित्र्य खरं. हा ज्यानं समाजासाठी केलं. महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबा गोविंदराव फुले राहणार पुणा. ज्योतिबाने स्वतःच्या नावावरली जमीन या मुलीच्या शिक्षणाकरता खर्च केले. महाराज सावित्रीबाईंनी साथ दिली. पुण्याच्या बेडेवाड्यामध्ये 2 मुली शिकल्या. एक सगुणाबाई आणि दुसरी चिमणाबाई. विठ्ठल या सगुणाबाई बरोबर सावित्रीबाई जायच्या. लोकांनी दगड आणली शेण मारलं पण ज्योतिबा फुले सांगितलं सावित्री लोक त्रास देतातच आपला हिया सोडायचा नाही. कारण का ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुलेंना वाटत होतो नॉलेज इज द थर्ड आय ज्ञान. अतिशय श्रीमंत माळ्याचा माणूस म्हणजे आमची महात्मा ज्योतिबा फुले महाराज. ट्रकनं त्या काळात भाजीपाला जात होता मुंबईला. ट्रकनं त्यांची फुलं जात होती मुंबईला. महात्मा ज्योतिबा फुले गरीब असतील का तेवढ्या सगळ्यावरती पाणी वाटलं
आणि तो मग मुलींना शिकवायसाठी दार उघडं ठेवलं, टाळी वाजवा. आणि म्हणून करताय यांचं पावित्र्य कर. कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था, महर्षी धोंडोबा कर्वे शिक्षण संस्था, कितीतरी एवढं तर नवा नुसतं 7वी शिकलेले वसंतदादा पाटील सांगलीचे मुलीसाठी पास उघडा काढायचा, पास काढायचं काम वसंतदादांनी केलं. टाळेवाला कुणाचं पावित्र्य कर. जगाच्या कल्याणात पावित्र्य कर. लाल बहादूर शास्त्रींचं पावित्र्य कर. हो, आता सुद्धा हे 2.5 वर्ष गुणानं खात्याने वाटलं होतं. एकाने बोलले 2.5 वर्ष, पुन्हा ह्याच्या मागे पेढा लागल्या. कोणीतरी मुख्यमंत्री व्हाल ग, आम्हाला तळमळ वाटते ते बातमी. आणि तुम्हाला दोघाला व्हायचं नसेल तर मला करा. आपण म्हणा आपल्या लायकीत राय गाई सप्त्यातलं येणं सुद्धा घेऊ देत नाही ते आपल्याला. त्याची पत्रात आहे त्यानं हो जाणं गमतीनं म्हणणं मला असं सांगण्यात पवित्र सोय. जे पुण्य पावित्र हरिश्चंद्र राजाचं पुण्य कर, त्याच सवळ कर. त्यांची धर्मपत्नी तारा राणीचं सवळ कर, त्यांचा रोहिदाचं बाळ त्याच सोहळ कर. गोरोबा काकाचं सोहळ कर, गोरोबा काकाच्या सासऱ्याचं सोहळ कर. दोन्ही बायका त्यांचं सवळ कर. विठ्ठल नाकाविन होते ना अर्थाविन पोटी वाचून. सर्वसामान्य जीवाला वाटतं देवा परिस्थिती चांगली म्हणजे असली म्हणजे भोजन होतं, कीर्तन होतं, वेळ मोकळा. येड लागले काय तो मला माऊली ज्ञानोबाच्या अंगावर नुसतं जानवन पंचाय बघा. हा तरी माऊली ज्ञानोबारायांना गुड फिलॉसॉफर म्हणतात, तत्ववेत्ता. जगतामध्ये जे अनेक तत्वयुक्त होऊन गेले, माऊली ज्ञानोबारासारखे तत्व नाही. आणि तुकोबारासारखे विष्णू अवतारी संत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांचं सवळ त्यांच्या शब्दाला धार आहे, व्याकरण आहे. आपल्याला बोलायला सुद्धा येत नाही, बोलायला येत नाही, सांगायला येत नाही. म्हणून जगामध्ये जे तत्व त्यांनी मांडलं जगा करता. हा तुका म्हणे आता नोरलो उपकार मूळ तुमचा आमचा जन्म कशासाठी. हे जे उपकार
बांधलाय माणसानं. मृदंग कोण वाजवतोय माणूस. स्पीकर कोणी आणलाय माणसानं. गातोय कोण माणूस. कीर्तन कोण सांगलाय माणूस. स्वयंपाक कोणी केला इमानदारीने सांगायचा. स्वयंपाक कोणी केला महिलांनी. जेवलं कोण माणूस. मग देव कसा वाटा अवघड. अरे सर्वागती राम सूर्यप्रकाश जप तप कर्म क्रियाने म्हणून सर्वागती राम भाव. आता पूर्वी गॅस नव्हता चुली होत्या. आता सुद्धा काय त्या चुली. बायका चूल पेटवायच्या का चोटीत भाकर थापटायच्या. थापटलेली भाकर तव्यावर टाकायची. भाकर गरम झाली चूल पुढे लावायची. काय भाकर फुगत होती आव. इतकी खमंग लागायची. आता उलटे झाले. भाकर करणारीच फुगती. म्हणून नवऱ्याची पडवली झाले. नवऱ्यानं कोणत्याही दाब्यावर जीव द्या पोट भरत नाही. दोनच गोष्टी करा. एक नवरा सांभाळा आणि दुसरा देव सांभाळा. हे कीर्तनकार माझ्या गावी आलं मावली. मला म्हणलं तुमच्या घरी यायचंय. चला वाटणी चल चल मला म्हणते मला मी तुमच्या घरी आलोय पण तुमचा देवारा बघणार आहे आधी. मी ओळख केली. आम्ही 4 वाजता गेलो आमच्या घरी. ती कीर्तनकार मी आमची बायको झाडत होती अंगणातला दिवस होता. झाडताना मी आवाज दिला. हे ऐकलं का ग म्हणलं. तिनं माझ्याकडे बघितलं. त्याला म्हणलं की माझा देवारा आहे. माणूस वशिलेला देवारा काय कोणी बी बघल. जिता झाडता देवारा दाखवा. उठा जागे वारे बचत करा. बचत गट काढा. पैसे शिल्लक ठेवा. आम्ही नवरा बँकेत गेला. मॅनेजर म्हातारा होत. तिचं एक पासबुक काढलं माझं एक काढलं. ती मॅनेजर बघायला लागलं मला. म्हणला तुम्ही कोण आहो. म्हणलं मी नवरा बायको. मग वेगवेगळी पासबुक का काढली. मी म्हणलं पळून जायला मोकळे. नो बर्डन नो टेन्शन. कोणतं सांगतो म्हणून मी पारायण करावं का नाही. कोणतं सांगते म्हणून मी हरिपाठ म्हणावं का. कोणतं सांगते म्हणून बघे नाही. आपली आपण पक्का तुमचं तुमचं काम आहे रियाज करणं. मी कसा सांगायला पाहिजे. तुमचं काम आहे वाद्यातन करणं आहे नाही. तिकडे लाकडात लावून तुमचं काम आहे वाजवणं बघायचं. तुमचं काम आई केलं नाही केलं लागून या पाया करे काळी बोला मुख्य काम आहे. करा कर ना कर. जीवनामध्ये त्याच सवळ खरं की ज्याने हिता करता झटतो दुसऱ्याच्या. आपल्या हिता नाही दुसऱ्याच्या हितासाठी झटतो त्याच सवळ खरं आहे. माझ्या अंगाला घाम सुटला त्याची भीमा नदी तयार झाली. अलीकड माणसाला घाम येणावं. घाम काय येणार. ईर्ष्या संपली. प्रत्येक जण ओजास आहे. बाया तर नंबर 1ला आहे. त्या सगळ्यात म्हणते मेल्याला परवडलं. शेतकरी जिची लग्न महिला म्हणलं पाया पडतो तुमच्या भरपूर आलो बघा. असल्या पोरी लग्नाच्या तर देऊन टाकावं पोराला. गावगाव संडेचा संडे तसंच आहे. तुम्ही जर मुलं नाही दिली आहे की नाही. मुली नाही दिल्या
ही लेकर बघा आराधी हॉटेल आराधी आराधी आलाय पुतण्या असेल मावशीचं बहिणीचं पोरगा असेल द्या हो मुली पटापटा लग्न आहे. अजून एक सांगतो मॅडम मंडळ पाया पडतो नवीन सून आली तिला किल्ल्या छल्ला देऊन टाका. आल्या आल्या मलाच तर सून तुमची माहेरला जाणार नाही. मी अनुभवाने सांगतो 40 वर्ष झालं माझी बायको माहेरला जात नाही. तिकडं खराटा फिरलाय म्हणून नव्ह मी बायकोला सांभाळच तेवढं म्हणून भक्ती सांभाळा आणि मंडळी सांभाळा. पवित्र सोहळी एकतीच बोमणी कोणाचं सोहळं खरं. आम्ही पुन्हा भजन करायला आम्ही पुन्हा बसायला भक्तपूर्वक आईच्या पोटात असतानाच भजन गात होता कळलं का. आम्ही नंतर भजन आईच्या गर्भात असताना दोघांनीच बुडली बघा. सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू आणि कयाधूचा मुलगा भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद म्हणजे संत तुकाराम. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे दाखवून आणि म्हणून महाराज सांगतात त्यांचं सोबळ खरं की जे भजन करतात गीता भागवत त्यांचं सोबळ खरं हो. काय लोक सोबळ गोंडाळते ती सोबळ कोणाला गोड दिसतो माहित आहे. बुटक्या माणसाला जीवनचा गाड्या नेसा येत नाही हो. त्याची आडवी जी रुंदी आहे ना कमी आहे त्यामुळे कसं बी गोंडाळा सवळच बसत नाही त्याला. आणि सवळं नेसणारे लोक मधला कष्टा कशा पाय मोकळा सोडते की बाबा इकडून तिकडे वारलं जात. तसं सवळं नेसणारा माणूस पोटी वाचाय गेला. ज्याच्या घरी गेला तिथं पंखा चालू होता. त्या काळात होती जाऊन 4 माणसाची गारकी पिली त्यातल्या पिल्याने टाकली काष्ट्यात मोठी ही बसलं पाटावर. तसंच रेशमी सवळा असल्यामुळे त्याच्या नाक्या निघाल्या त्या. बसलं मांजर आणि त्याच्या ठराविक भागात वर पडल्या. जी पडची पळाला ती पुन्हा आणलाय पोटी सांगायला. सवळ्याचा नकरा करता आला तर करावं नाही तर सरळ विचारते आणलो तर काय साठी घालून पूजा करा उगाच. काही लोकांना येणं न्यायचं बी कळत नाही. कर्नाटक मध्ये मी कीर्तन केलं रपावळी झाली मेना गेला ती येणं घेऊन घरीच गेलो. काय माणसं बाबा डोळं कुठे बघतो तर हिनं घरी कुठं आहे. त्या पाटलाला म्हणलं गौडराव हिना त्यानं माग हे लागतंय म्हणलं हिना घरी तो नागा आणि जा. मी बार काय म्हणून कमी नाही लय फिरलो. एका म्हातारीचा सकाळी श्राद्ध होत वस्तीवर कीर्तन 8-9 कीर्तन टाळकरी होत मी होत. त्या माणसाला मला हार घालून बुक्का लावला. बुक्का जी लावला ती बाळो मामा लावली. मलाच नाव सगळ्या टाळकऱ्याला कोणी 4 महिना टाळ सगळे नाकाच्या नादी लागले. एक सांगतो कीर्तनात बाजूलाच आल्यावर नाकाच्या नादी लागू नका सत्यानाश होते बघा विठ्ठल. एवढी भजनात येऊन नाकाच्या नादी लागली. औषध पिली फास घेतली पिठवून घेतला. लोक म्हणजे मळकरी होते गेली कर्म झाली तिची आणि उपाधीने मिळले 80. दुर्योधन वाईट होता का. लक्ष्मीपुत्र होता की हा दुर्योधन वाईट नव्हता. कर्ण चांगला होता. सूर्याचा मुलगा होता. पण कोणाकडे कसं बघता त्याच्यावर तुमचं अवलंबून.
काय करावी ती भक्ती ठसठशीत परमार्थ करा, थोडा करा, काकडालाच फक्त या. राहू दे भजन कीर्तन, भजनालाच या, राहू दे कीर्तन, कीर्तनालाच या, राहू दे पण या. त्याने म्हणलं पाहिजे समाधान हे निम्मे असते बरोबर ना असते. हा महाराज सांगताय मला बऱ्याच जण विचारलं तुम्ही जी टॅकीजवर घ्या भाऊच कसं. त्यांनाच मी उलट विचारलं तुम्ही टीव्ही बघता का नाही बोल. मग टीव्हीवर हरण कुत्री मांजर डुकर लावते ती त्याच्यापेक्षा मी काय करावं. अरे त्याने व्हॉट्सअपवर माझं कीर्तन बघितलं आणि जी टॅकीजवर लावलं. हा खूप मोठा झालो माय बाप तात्या तुमच्यात कीर्तन केलं कराडवाडीला इकडं तिकडं अंधेरीला खूप मोठा टाकले माझ्या कीर्तन.